नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे परवलची भाजी. आता या परवलच्या भाजीसाठी मी परवल उभं चिरून घेतलं आहे आणि नंतर त्याचे 2 तुकडे केले. त्याच्यामध्ये बिया वगैरे कडक असल्या तर त्या काढून टाकायच्या. नंतर मग हे मी तेलामध्ये 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेणार आहे. परवल फ्राय केल्यामुळे त्याची वरची जी साल असते ती कडक राहत नाही, चांगल्या प्रकारे शिजली जाते. त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठा बटाटाही उभा चिरून घेतला आहे. तो त्याच्यामध्ये 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा. बटाटा थोडासा गोल्डन रंगावरती आला की मग ते काढून घ्यायचं. बटाटा काढून झाला की मग आता मी एक फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी मी कढईमध्ये अर्धं तेल काढून घेतलं आहे आणि थोडंसं तेल ठेवून त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून घेणार आहे. राई जिरं एकदम चांगलं तळतळून द्यायचं. राई जिरं चांगलं तळतळलं की मग ह्याच्यामध्ये मी आता लसूण टाकून घेणार आहे. मी 4-5 लसणाच्या पाकळ्या उभ्या चिरून घेतल्या होत्या. तुम्ही ठेचूनही घालू शकता. नंतर त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं मी घालून घेणार आहे. लसूण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचा. लसूण तेलात फ्राय केला की याची भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते. नंतर याच्यामध्ये एक मी कांदा कापून घेतला आहे. कांदाही मी पातळ चिरून त्याचे 2 भाग करून घेतलेत आणि तो आता मी फ्राय करून घेणार आहे. कांदा चांगला फ्राय करून झाला की मग ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि 1 मिनिटभर आणखीन परतून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर कांदा पटकन गुलाबी रंगावरती येतो. नंतर ह्याच्यामध्ये आता मी एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेणार आहे आणि चांगलं एकजीव करून घेणार आहे. 1 मिनिटभर टोमॅटो परतलं की मग ह्याच्यामध्ये मसाले घालायचे. मसाल्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर घालून घेतले. धना पावडर थोडीशी जास्तच घालायची. नंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर घालून घेतले. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये एक छोटे 2 ते 3 चमचे पाणी घालून हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा, जेणेकरून मसाला करपला जात नाही आणि भाजीलाही खूप चांगल्या प्रकारे लागतो. नंतर त्याच्यामध्ये जे परवल आणि बटाटे मी फ्राय करून ठेवले होते ते घालून मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यावरती 5 मिनटं मी झाकण ठेवून घेणार आहे. 5 मिनटानंतर ही भाजी परत एकदा हलवून घ्यायची. बटाटे वगैरे शिजलेत की बघायचे. नंतर ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये लिंबू घालायचं असलं तरीही घालू शकता. लिंबूने खूप छान टेस्ट येते. आणि आता कोथिंबीर घातल्यानंतर ही भाजी मी चांगली एकजीव करून घेणार आहे. झाली तयार. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.